बघा आमच्या जिल्हा परिषद पीएमसी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा जुना दळगावचा आमचा हा प्रकल्प, या प्रकल्पामध्ये पादचाऱ्याने डाव्या बाजूला न चालता उजव्या बाजूने चाललं पाहिजे असा हा प्रकल्प आहे. आतापर्यंत आपल्याला शिकवण्यात आलं की गाडी कोणती गाडी असेल तर ती आपण डाव्या बाजूला चालवली पाहिजे, पण पायी चालताना आपण डावी बाजूला न चालता आपण उजव्या बाजूला चाललं पाहिजे अशा पद्धतीचा प्रकल्प आपले सुनील चित्ते आणि या ठिकाणी आपल्या पोरी या ठिकाणी सादर करत आहे. आणि हे पुढं आपण सगळ्या पालकांनी की पायी चालत असताना डाव्या बाजूनं न चालता उजव्या बाजूनं चाललं पाहिजे याचं आपण सगळ्यांनी पालन केलं पाहिजे. तर याचं मागचं कारण असं आहे की डाव्या बाजूनं आपण चाललो तर मागून येणाऱ्या गाड्या बऱ्याचदा आहे ना पुढच्याला ठोकतात, कारण आपण मागे वळून पाहत नाही. पण उजव्या बाजूने जर आपण चाललो तर काय होतं की समोरची गाडी जी येते समोरून डावी आहे त्यांची आपली उजवी आहे तर आपल्याला साईडला होता येतं. या पद्धतीनं जे ॲक्सिडेंटचं जे प्रमाण असतं ते कमी होत असतं. म्हणून पायी आपण चालत असताना डाव्या बाजूनं न चालता आपण उजव्या बाजूनं चाललं पाहिजे. ओके. आपल्या शाळेतले मुलं पायी चालत येतात आणि त्या मुलांनी सुद्धा पालकांपर्यंत आणि सोशल मीडियाच्या मार्फत हा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाविषयी माहिती देत आहेत. आणि याचं फलित असं होतं आहे की मुलं ही डावी बाजूने चालता उजव्या बाजूने चालायला लागले. RTOचा नवीन नियम तसाच आहे की आपण पायी चालणाऱ्या उजव्या बाजूने चाललं पाहिजे आणि वाहने ही डाव्या बाजूने चालतील. आणि जर जास्त करून अपघात हे वाहन सगळ्यात महत्त्वाचं हे जे सुनील चित्ते सर आहेत हे हा आमचा 100वा प्रयोग आहे. हे प्रत्येक बाजाराच्या दिवशी गावात जातात आणि या पद्धतीने पालकांना किंवा जे चालणारे लोक असतात त्यांना आम्ही समजवत असतो. धन्यवाद.